सोलापूर महानगरपालिकेत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. राजकीय तज्ज्ञ, मतदानोत्तर चाचण्या इतकंच काय, खुद्द भाजप नेत्यांनी बांधलेले अंदाज देखील चुकवत विजय मिळवला. या यशाचे श्रेय पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र गोठे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना मिळते. त्यांनी आपल्याच पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दूर ठेवत इतर पक्षातील सुमारे 75 आयात उमेदवारांना ऐन वेळेस उमेदवारी दिली आणि त्यातून पाशवी बहुमत मिळवले. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती कामी आली. निष्ठा, सामाजिक कार्य, चारित्र्य, राजकीय नीतिमत्ता हे सर्व निकष बाजूला ठेवून फक्त निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष ठेवून भाजपच्या नेत्यांनी रणनीती आखली. आपल्याच पक्षाचे 2 ज्येष्ठ आमदार व निष्ठावंत यांचा विरोध झुगारून आयारामला तिकिटे दिली. त्यामध्ये एखादा अपवाद वगळता बहुतांश जण निवडूनही आले. पालकमंत्री जयकुमार गोरे शेजारच्या साताऱ्याचे, पण निवडणुकीच्या काळात ते पूर्ण वेळ सोलापुरात तळ ठोकून त्यांनी सूत्रे हलवली, नाराजांची मने वळवली, बंडखोरांना थंड करण्यात यश मिळवले. बंडोबांना हवा देणाऱ्या नेत्यांचीही CMO कार्यालयामधून बंदोबस्त केला. त्यामुळे बंडखोरांचा संभाव्य धोका टळला आणि इथेच गोरेंनी लढाई जिंकली. तर दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीचे गलबत मात्र भरकटलेले होते. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यामध्ये अंतर्गत नियोजनाचा अभाव दिसून आला. शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या शिष्टाईने दिलजमाई झाली, परंतु तोपर्यंत सक्षम उमेदवार भाजपने पळवले होते. शरद पवारांचा पक्ष तर नावापुरताच राहिला. अजित पवारांची राष्ट्रवादी व शिंदे सेना यांनी भाजप विरोधात दंड थोपटले. त्यामध्ये सक्षम उमेदवारही होते. दरम्यान भाजपने काही नाराजांना गळाला लावले, पण पक्ष नेतृत्वाने त्यांना वाऱ्यावर सोडले. परिणामी स्थानिक नेतृत्वावर हे पक्ष भाजपच्या लाटेसमोर टिकले नाहीत. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला खासदार प्रणिती शिंदेंकडून अपेक्षा होत्या, पण त्यांचे प्रयत्न देखील अपुरे ठरले. त्यामुळे मवियाचे काय होणार, त्यांचे नेतृत्व कोण करणार हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठीचे मोठे आव्हान त्या नेतृत्वासमोर उभारले आहे.